जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनल एडिटर संजय का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग एडिटिंग केलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंग झालेलं आहे. प्रत्येकाने लाईक करा, जर आपल्या चॅनलमध्ये नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसं मित्रांनो, आपल्या जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो आपल्याला जर इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जर न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात ना खात ना खात ना धनी मित्रांनो, आपण लाईटनस ऍप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेलं आहे. मित्रांनो, आजचं खूपच छान झालेलं आहे. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसेच जर मित्रांनो, आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या. इंस्टा आयडीचे देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तसे मित्रांनो, आपण टेलिग्राम चॅनलवर आपण डेली मटेरियल प्रोव्हाइड करत असतो. अजून जर कोणी जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. खाली जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इथं 2 प्रीसेट दिलेले आहेत. एक बुकमार्क प्रीसेट आणि शेकपेट प्रीसेट. ते दोन्ही प्रीसेट तुम्ही अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, बिटमार्क प्रीसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. जस्ट मी इथं टेक्स्ट लेअर बिटनुसार इथं ऍड करून दिलेले आहेत आणि इथं 4 ग्रुप ऍड करून दिलेले आहेत. ते जस्ट हाईड आहे ते अनहाईड करून घ्या एक करून. तर मी एक इथनं पटापट इथनं अनहाईड करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओ एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनलवरती जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर काय करायचं आहे, जस्ट ग्रुप 1 वरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपला जायचं आहे. खालची जी फोटोची जी लेअर दिसून जाईल ती सिम्पली डिलीट करा. प्लस सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट काय करायचं, इथनं जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्ट का फोटोला लॉंग प्रेस करून रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. रेक्टँगल 1च्या आणि रिसाईज वरती मूव्ह अँड ट्रान्सफर मध्ये जायचं आहे. रिसाईज वरती क्लिक करून बघू शकता साईज कमी करायची आहे आपल्याला इथं फोटोची. व्यवस्थित इथं आपल्याला इथं रेक्टँगल मध्ये इथं फोटो आपल्याला सेट करायचा आहे. आणि जस्ट काय करायचं आहे, आपण जो इथं ग्रुपमध्ये इथं फोटो ऍड केलेला आहे तोच आपल्याला ग्रुपच्या बॅकग्राऊंडला देखील इथनं फोटो आपल्याला ऍड करायचा आहे. आणि फोटोला पहिल्या बिटपर्यंत वाढवा. ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन ऑपॅसिटी 20% ठेवायची आहे फोटोची. फोटोला लॉंग प्रेस करून सिम्पली मित्रांनो आपल्याला ग्रुप 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे. मी अजून एक तुम्हाला इथं ग्रुप एडिट करून दाखवतो. व्हिडिओ स्किप न करता बघा तरच व्हिडिओ समजून जाईल. जस्ट ग्रुप 2 वरती क्लिक करा. एडिट ग्रुपला जावा. फोटोची लेअर आहे ती सिम्पली डिलीट करा. प्लस आयकॉन वरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. जस्ट इथनं मित्रांनो फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लेफ्ट घ्या. फोटोला लॉंग प्रेस करून आपल्या रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे. फोटोला लॉंग प्रेस करून आणि व्यवस्थित इथं आपल्याला रेक्टँगल 1च्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे फोटोला आणि व्यवस्थित इथं रेक्टँगल मध्ये आपल्याला फोटो सेट करायचा आहे. सेट केल्यानंतर जस्ट आपण जो ग्रुपमध्ये आपल्याला इथं फोटो ऍड केलेला आहे तोच आपल्या बॅकग्राऊंडला देखील इथं ग्रुपच्या इथं ऍड करायचा आहे. तर मी इथनं ऍड करून घेतो. प्लस वरती क्लिक करून मीडियामध्ये गेलो. इथनं जस्ट इथं फोटोला सिलेक्ट करा. फोटोला पूर्णपणे लास्ट घ्या. फोटोवरती क्लिक करून ब्लेंडिंग आणि ऑपॅसिटी मध्ये जाऊन अल्फा ऑपॅसिटी 20% ठेवा. लॉंग प्रेस करून सिम्पली ग्रुपच्या बॅकग्राऊंडला घ्यायचा आहे फोटो. होऊ शकता मी ते बॅकग्राऊंडला घेतलेला आहे. तर आता काय करायचं आहे, उरलेले ग्रुप मी पटकन इथनं ऍड करून घेतो. आणि मित्रांनो काय करायचं आहे, 10.15 सेकंदापासून आपल्याला एक बिटला आपल्याला एक फोटो ऍड करणं इथनं सुरुवात करायची आहे. आणि फोटोला 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. बघू शकता इथं जस्ट फोटोला ऍड करा. नेक्स्ट बिटला जावा. एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा आणि वरती 3 डॉट वरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायला विसरायचं नाही. तर काय करायचं, मी इथं पटकन मित्रांनो इथं फोटो ऍड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी इथं एक बिटला आपण इथं एक फोटो इथनं ऍड केलेला आहे. उरलेले मित्रांनो जे 2 ग्रुप होते ते मी दोन्ही ग्रुप इथनं त्या दोन्ही ग्रुपला पण मी इथनं फोटो ऍड केलेले आहे. आणि एक बिटला मित्रांनो आपण इथं एक फोटो इथनं ऍड केलेले आहे. जस्ट मित्रांनो इथं फोटो ऍड करायचे नाही. जे इथं जे टेक्स्ट लेअर आहेत
तिथं आपल्याला टेक्स्ट लेअर पाशी आपल्याला इथं फोटो ऍड करायचा नाही. तर सिम्पली काय करायचं आहे, सिम्पली बॅक यायच्या शिक इफेक्ट प्रीसेट मधला पहिल्या इफेक्टनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण ग्रुपच्या बॅकग्राऊंडला इथनं फोटो ऍड केलेले आहेत त्या चारही फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर मी एक करून हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तर मी पटापट इथनं हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनलवरती जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला 2 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो 10.15 सेकंदाजवळ यायचं आहे. 10.15 सेकंदाच्या समोरच्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर 5 फोटो सोडायचे आहेत, करेक्ट 5. नंतर 11.24 सेकंद जोडून त्या समोरच्या फोटोला आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. 11.24 सेकंदाच्या समोरच्या बीटच्या फोटोला. तर काय करायचं आहे, आणि एकदा मित्रांनो आपल्याला 5 फोटो सोडायचे आहेत. नंतर 13.2 सेकंदापासून जे आपल्याला मित्रांनो 15.18 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचे आहे. ते 4 फोटो आहेत, त्या 4ही फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक करून हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर मी पेस्ट केलेला आहे मित्रांनो हा इफेक्ट. बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला 3 नंबरच्या इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर काय करायचं आहे, जे आपण बघू शकता इथं करेक्ट पहिला 15 म्हणतो 10.15 सेकंद जो आहे 10.15 सेकंदाला आपण हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे. आता जे आपण मित्रांनो इथं लहान इथं 5 फोटो सोडलेले आहेत, त्या 5 फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी कोणी इथं पेस्ट करून घेतो 5 फोटोला. तर पटापट इथं पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी मित्रांनो व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघू शकता. आणि जरा मित्रांनो पुढे जायचं आहे. पुढे गेल्यानंतर 5 फोटो सोडलेले आहेत आणि 5 फोटो सोडलेले आहेत, त्या 5 फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. तर मी एक करून इथनं हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. तर पेस्ट केलेला आहे मित्रांनो हा इफेक्ट. बॅक यायचा आहे मित्रांनो शेक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो बघू शकता. पहिला झाला, दुसरा झाला. मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला, पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. मित्रांनो आपल्याला डायरेक्ट इथनं 5वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मी सांगतो इथं पहिला बीट जवळ यायचं आहे. करेक्ट मित्रांनो आपल्याला 25.22 सेकंद जो आहे 25 सेकंद जो फोटो आहे त्या फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर इथं जी टेक्स्ट लेअर आहे त्या टेक्स्ट लेअरला सोडायचं आहे. नंतर आणि तुम्हाला इथं फोटो दिसेल 27.28 सेकंद जवळच्या 27.28 सेकंद जवळ यायचं आहे आणि त्या फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर 30.6 सेकंद जो यायचा आहे त्या समोरच्या फोटोला आपल्याला हे इफेक्ट पेस्ट करायचं आहे. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, सिम्पली मित्रांनो बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला 6वा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रीसेटला या सगळ्यात लास्टला जायचं आहे. सगळ्यात लास्टला गेल्यानंतर लास्टचे जे 3 फोटो आहेत बघू शकता 32 पॉईंट बघू शकता इथं 32.29 सेकंदापासून जे आपल्याला 34.15 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. जे लास्टचे जे 3 फोटो आहेत त्या 3 फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर पेस्ट केल्यानंतर बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला लास्टचा व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर मी सांगतोय तर मित्रांनो बीट जवळ यायचं आहे करेक्ट 15.18 सेकंदापासून जे मित्रांनो मी सांगतोय त्या बीटपर्यंत आपल्याला व्हिडिओ इफेक्ट हा पेस्ट करायचा आहे. लास्ट मित्रांनो 15.18 सेकंदापासून जी 24.13 सेकंदापर्यंत आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. मित्रांनो बघू शकता लय काय नाही मित्रांनो, नेक्स्ट बीटला जायचं आहे सिम्पली इथनं पेस्ट लेअर करायचं आहे. तर मी एक इथनं पेस्ट लेअर करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी एक बीटला हा व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट केलेला आहे. बॅक याच्या शेक इफेक्ट प्रीसेट मधला बघू शकता. शेक इफेक्ट प्रीसेट मधला मित्रांनो 4था इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर बिटमार्क प्रीसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो जिथनं आपण व्हिडिओ इफेक्ट पेस्ट केलेला आहे तिथे यायचं आहे. बघू शकता इथं आपण 15.18 सेकंदापासून जे आपल्याला हा व्हिडिओ इफेक्ट पेस्ट करण्यास सुरुवात करायची आहे जे 24.23
13 सेकंदापर्यंत आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर मी एक एक करून हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतो. तर मी पटापटीतनं हा इफेक्ट पेस्ट करून घेतो. अजून जर कोणी व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या. जर आपल्या जर चॅनेलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी हा इफेक्ट इथनं पेस्ट करून घेतलेला आहे. सिम्पली स्टार्टिंगलाच आपल्या सगळ्यांवरती क्लिक करून इथं एक रेक्टँगल ॲड करा. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्या. रेक्टँगलवरती क्लिक करून स्टुडंट फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर स्ट्रोकमधून स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. कलर अँड फिलमध्ये जायचं 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना त्याच्यावर क्लिक करून इथे एक बॉर्डर ॲड होऊन जाईल. होऊ शकता मी इथे एक बॉर्डर ॲड झालेली आहे आपली. तर सिम्पली काय करायचं, व्हिडिओ आपला कम्प्लिटली रेडी झालेला कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करून व्हिडिओचं रेजोल्युशन 1080 पिक्सल किंवा 720 मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ एवढंच होतं. व्हिडिओ कसं मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिकवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.